लोकसभेत महिला आरक्षण विधेयक नामंजूर झाल्यानंतर ठाकरे सेना आणि भाजपात चांगलीच जुंपली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींना खोटं बोलण्याचा आजार जडल्याची टीका ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊतांनी केली आहे, तर भाजपने देखील जोरदार पलटवार केला। एक तर ते खोटं बोलतात, त्यांना खोटं बोलण्याचा राष्ट्रीय आजार जडलेला, राष्ट्रीय आजार अंडरलाईन, देशाच्या पंतप्रधानांना खोटं बोलण्याचा राष्ट्रीय आजार जडलेला आहे आणि तो भयंकर आहे। महिला विधेयकाची भ्रूणहत्या कसली? खरं म्हणजे महिला विधेयकाची गोहत्या तुम्ही केली। जनतेनं तुम्हाला लुळं पांगळं करून टाकलंय। विधानसभा निवडणूक, महापालिका निवडणुकीत, या निवडणुकीमध्ये उभाटा गट लुळा पांगळा करण्याचं काम जनतेने केलंय आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना राष्ट्रीय आजार नाही तर या राष्ट्राचे आधार आहेत आणि या राष्ट्राचे आधार म्हणून या देशाला पुढे घेऊन जाण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात झालंय आणि तुम्हाला आजारी करण्याचं काम जनतेने केलंय।